भाजपचे महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मा हे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार आहे। भेटीचं कारण अद्यापर्यंत अस्पष्ट असून शिंदेंसह अजित पवारांसोबत ते संवाद साधणार आहे, तर दिनेश शर्मा हे आता राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे। भाजप महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहे। या भेटीचं कारण मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे। तर शिंदेंसह अजित पवार यांच्यासोबत ते संवाद साधणारे मनसेचा अद्यापर्यंत महायुतीमध्ये समावेश झालेला नाहीये। त्या संदर्भातलं कोणतंही अधिकृत विधान देखील कोणाचं समोर आलेलं नाहीये आणि त्यानंतर मात्र आता भाजपचे महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मा हे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे। या भेटीचं कारण अद्यापर्यंत अस्पष्ट असल्याचं कळतंय, तर शिंदेंसह अजित पवार यांच्यासोबत देखील ते संवाद साधणार आहे। या भेटीनंतर मनसेचा कोणता महत्त्वाचा निर्णय होतो का, महायुतीमध्ये ते समाविष्ट होतात का, हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्याला बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देतात। चेतन, निश्चितच शुभम, खासदार दिनेश शर्मा जे आहेत, जे प्रभारी म्हणून महाराष्ट्रामध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पाठवलेले आहेत, ते आता जे प्रमुख महायुतीतील घटक आहेत त्यांची भेट घेणार आहेत। त्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश आहे। मात्र याशिवाय आत्ताच पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी ही माहिती दिलेली आहे की आपण राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत, कारण जे नरेंद्र मोदी आणि हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन पुढे जात आहेत त्या प्रत्येक व्यक्तीची आपण भेट घेण्यास इच्छुक आहोत आणि 20 मे पर्यंत संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा ते करणार आहेत। 20 मे पर्यंत शेवटचा टप्प्यातलं मतदान असेल ते महाराष्ट्रामध्ये पार पडणार आहे। या दरम्यान प्रमुख घटक पक्ष आहेत म्हणजे रामदास आठवले असतील यांची ते भेट घेताना पाहायला मिळतील आणि मनसेच्या भेटीमुळे कुठेतरी मनसे महायुतीमध्ये सामील होण्याची शक्यता अद्यापही त्यांनी जिवंत ठेवलेली आहे आणि जागांची वाटाघाटी जरी सुरू असली, जागा वाटपामध्ये जरी एकमत झालं नाही, तरी यापुढे भविष्यामध्ये राज ठाकरे यांना सोबत घेऊन जाण्यास आवडेल असंही त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी मनसेचा समावेश आहे त्याची शक्यता अद्यापही जिवंत आहे। चेतन, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।